काय झालं? भांडलास तू तिच्याबरोबर? सिंचना घर सोडून नाही ना गेली? अरे बोल ना बाबा, काय झालंय? का जीवाला घोर लावता तुम्ही मुलं? आई तुला असं का वाटतं नेहमी नेहमी की मी काहीतरी सांगायला आलो, म्हणजे वाईटच बातमी सांगायला अरे आलो? चेहरा बघ कसा केलाय. अगं पण मला तुला आनंदाची बातमी सांगायची आहे ना. आनंदाची बातमी? हो. मग ते एवढा वेळ हे तू काय आनंदाची बातमी? तुला नोकरी मिळाली का? नाही सिंचनला तिच्या कामात काही बढती वगैरे? नाही. अरे मग काय आनंदाची बातमी सांग ना बाबा पटकन. ही आहे आनंदाची बातमी. अरे मोजे कसले कारण हेच झालंय, हीच आनंदाची बातमी आहे आई. बाळाचे मोजे. तू आणि सिंचना आई बाबा होणार आहात? हो, तुझा हा छोटा मुलगा आता बाबा होणार आहे, बाबा. अरे काय गोड बातमी दिलीस ना मला. अरे काय गोड बातमी दिलीस तू. अरे बापरे, आता काय करू आणि काय नको असं. सिंचना कुठे? तिची तब्येत बरी आहे ना? मला तिच्याशी बोलायला हवं ताबडतोब. हो आहे, ती घरी आहे, आराम करतीये. आराम करायलाच हवा तिने. तू लक्षात ठेव, तिने व्यवस्थित आराम करायला हवा. पहिले 3 महिने ना खूप काळजी घ्यायची असते बाईची, आणि ना तिला हवं नको ते बघायचं असतं. आणि अरे बापरे, आता आज सगळ्यात आधी मी पौष्टिक लाडू बनवते. नाही नाही नाही, त्याच्याही आधी मला धुपटी आणि टोपडी शिवायला लागतील रे. त्यासाठी मऊसूत कापड लागेल. सासूबाईंच्या जुन्या साड्या घेते बघ, माझ्याही काही जुन्या साड्या आहेत. बाई ग, अरे तुला सांगते, बाळ घरात येणार म्हणजे एवढी कामं, एवढी. तू काय हसतोयस? हा, आधी देवासमोर गोड ठेवते. इतकी चांगली बातमी आणलीस आणि तुझंही तोंड गोड करते. बाई, बाळ घरात येणार म्हणजे इतकी कामं, इतकी कामं.